12वी सायन्स उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कृषी महाविद्यालय आळणी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन। आपला भारत देश हा कृषी प्रधान देश। Objectives of agriculture universities are education, research and extension for students and farming community. BSc Honors in Agriculture degree offers great job opportunity in various sectors such as government agriculture universities, agricultural department, public sector unit, private seed industries, national and international research institute like ICRISAT, IRI, ICAR. शासनाने कृषी विषय हा सक्तीचा करण्यात आलेला आहे। या क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या संधी आहेत। कृषी सेवा केंद्र टाकू शकता, विविध बँकामध्ये फील्ड ऑफिसर म्हणून काम करू शकता। As we all know, agriculture is the backbone of India. So, in the COVID time, we already see the agriculture registering a positive growth as a silver lining in the production of agriculture. A lot of opportunities in the different categories. So, come and join agriculture. कृषी शास्त्र शाखेमध्ये का करिअर करावं यासाठी ज्यार्थानं आपण भारताची कृषी अर्थव्यवस्था शेती या क्षेत्राशी निगडीत आहे। IBPS थ्रू आपल्याला बँकांमध्ये राष्ट्रीयकृत बँका तसेच खाजगी बँकांमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून आपण जॉईन होऊ शकतो। कीटकनाशके, तणनाशके, बी बियाणे उत्पादक कंपन्यांमध्ये आपल्याला मार्केटिंग रिलेटेड जॉब अवेलेबल होतात। आज 12वी विज्ञान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील संधी खुणावत आहेत। अगदी सुवर्ण संधी असलेलं कृषी हे क्षेत्र आहे। सध्या महाराष्ट्र शासनाने काढलेल्या GR नुसार 12वी सायन्स नंतर जे कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतील आणि कृषीची पदवी पूर्ण करतील त्यांना कृषी शिक्षक म्हणून प्रत्येक शाळेमध्ये सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे। हवामान बदलाच्या काळामध्ये आजच्यामध्ये शेतीसाठी जे आपल्या अडचणी येतात, जसे की गारपीट होते, दुष्काळ पडतो, अचानक पाऊस पडत आहे, ह्याच्यामुळे आपल्याला चांगल्या कृषी शिक्षणाची गरज आहे आणि बेस ॲग्रिकल्चर मधून ती भागवली जाऊ शकते। आज तागायत जगामध्ये एकच असा सेक्टर आहे की ज्या सेक्टरमध्ये कुठल्याही प्रकारचं रिसेशन येत नाही। इनपुट्स आहेत, ॲग्रिकल्चर इनपुट्स, तर त्याची जी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात ॲग्रिकल्चर झाल्याच्या नंतर ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सला जॉब्स उपलब्ध आहे। Graduates can find opportunities in both government and private sector. This includes agricultural business management, agricultural research, agricultural industries, etc. BSc Agriculture scope also includes and provides पोल्ट्री फार्मिंग, फिशरी, हॉर्टिकल्चर अँड ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज। ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये स्पेशली मुलींना खूप स्कोप आहे। BSc ॲग्रिकल्चर डिग्री कंप्लीट केल्यानंतर बँकिंग सेक्टरमध्ये ऑफिस वर्क म्हणून AFO जॉब करू शकतो। तसेच आपल्याला बँक चांगली सॅलरी सुद्धा उपलब्ध करून देते। आपल्या देशामध्ये ॲग्रिकल्चरला खूप स्कोप आहे। त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेची भरपूर तयारी करू शकतो। स्पर्धा परीक्षेला भरपूर स्कोप आहे, जसं की कृषी अधिकारी, MPSC UPSC मार्फत क्लास 1 अधिकारी बनू शकतो। ॲग्रिकल्चर डिग्री कंप्लीट केल्यानंतर आपल्याला सीड, फर्टिलायझर, केमिकल्स अशा बऱ्याच कंपन्यांमध्ये खूप स्कोप आहे। त्यात आपल्याला खूप असा पॅकेज भेटतो, जसे की धानुका, सिंजेंटा, टाटा। उत्तम करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम व्यासपीठ तयार करून देणारे कृषी महाविद्यालय। नवयुवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच उद्योजक होण्यासाठी शेतीशी निगडीत नवतंत्रज्ञान, प्रात्यक्षिके, प्रक्षेत्र भेटी, उद्योग भेटी, प्रत्यक्ष कार्यानुभव कार्यक्रम, व्यक्तिमत्व विकास, कार्यशाळा व तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणारे अर्थातच आपले कृषी महाविद्यालय। आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांचे प्लेसमेंटद्वारे कृषी फर्टिलायझर, सीड्स, केमिकल कंपन्यांमध्ये, बँकेमध्ये नियुक्ती, तसेच अनेक विद्यार्थ्यांची पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी निवड। पदवी पूर्ण झाल्यानंतर जॉबची 100% उपलब्धता। निसर्गाच्या सानिध्यात वसलेले डॉक्टर VP एज्युकेशनल कॅम्पस मधील श्री साई जनविकास प्रतिष्ठान संचलित कृषी महाविद्यालय, नॅशनल हायवे 52, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिवला अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा। कॉलेज कोड 11300, संपर्क 94 21 69 12 89।